नमस्कार, मी डॉक्टर सतीश. पूर्व महाराष्ट्राच्या विचार मंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासात धर्मनिरपेक्ष भारताचं भविष्य ही कविता, या कवितेचं चिंतन करणार आहोत. आणि हे चिंतन का गरजेचं आहे तर लोकशाहीतील हा आमचा धर्मनिरपेक्ष देश आज जातीसापेक्ष होत असताना दिसत आहे. आणि ही लोकशाही जर आम्हाला टिकवायची असेल, मजबूत करायची असेल, या आमच्या भारताची लोकशाही तिची जी ओळख आहे जगभर, गांधी आणि बुद्धांच्या शांतीचा देश म्हणून, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून जो ओळख आहे, ती ओळख जर आम्हाला टिकवायची असेल तर देशातील सत्ताधारी पक्ष, सत्तेतील पक्ष, विरोधी बाकावरील पक्ष, मीडिया, वृत्तवाहिन्या, सामान्य माणसं ही लोकशाहीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. या सर्व आधारस्तंभांनी आपलं कर्तव्य आणि कर्म योग्य रीतीने बजावलं पाहिजे, तरच ही लोकशाही आमची मजबूत होईल आणि ही आमची लोकशाही टिकेल. अन्यथा या लोकशाहीचा प्रवास फार दूर काळ चालणार नाही, असं आंबेडकरांनी याचीही चिंता त्या काळी व्यक्त केली होती. आणि म्हणतो ते 26 नोव्हेंबर 1949 मला आजही भाषण आठवतं. ते आजही माझ्या नजरेसमोर जशाला तसं आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भाषणामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला, तो मी ते करणारी आहे. त्यांनी म्हटलं की आज आम्ही 1000 वर्षांच्या बेड्या तोडून देऊन जुलमाच्या, गुलामीच्या आज नव्या युगामध्ये, नव्या विचारामध्ये, नव्या शासन प्रणालीमध्ये प्रवेश करत आहोत. आणि ती शासन प्रणाली म्हणजे लोकशाही, लोकनिर्वाचित शासन प्रणाली आहे. यामध्ये सामान्य माणसाचं हित जोपासलं जाणार आहे. आणि ही सर्व जोपासण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर असेल, विरोधी बाकावरील पक्षावर असेल, सामान्य जनतेवर, त्या स्वतःवर बी असेल, आणि त्याचबरोबर वृत्तवाहिन्या आणि मीडिया यांच्यावरही असेल. आणि या चार स्तंभांनी लोकशाही मजबूत केली पाहिजे, तरच ही लोकशाही दीर्घकाळ टिकेल. त्याचबरोबर त्यांनी अजून एक विचार व्यक्त केला होता की देशानं कधीही, कितीही त्यांच्यावर एका व्यक्तीनं, एका समूहानं, समाजानं उपकार केला तर त्यांच्या पायावर, चरणावर आपलं स्वातंत्र्य कधीच ठेवायचं नाही. आणि अजून एक त्यातला विचार मला आंबेडकरांचा आठवतो की कोणत्याही स्त्रीनं की तिच्यावर किती उपकार केला एका समूहानं, व्यक्तीनं, माणसानं, तर त्याच्या चरणावरतीनं त्याचं शील ठेवायचं नाही. कारण स्त्रीचं महत्त्व तिच्या शिलावर असतं, देशाचं महत्त्व त्याच्या स्वातंत्र्यावर असतं. आणि या अनुषंगानं आंबेडकरांचे हे विचार मला आज मात्र तंतोतंत आठवतात. आणि आज परिस्थिती, आंबेडकरांनी जी चिंता व्यक्त केली होती ती आज देशामध्ये आपल्याला सहजपणे दिसून येत आहे. आणि तशीच परिस्थिती झाली आहे. कारण हा व्यक्तिपूजेचा देश काही लोकांच्या विचारावर, काही लोकांच्या भक्तीवर भाळून देशाच्या पेक्षाही पुढे जाऊन त्यांच्या अनुषंगाचा अनुयायी झालेला दिसतो. त्याच अनुषंगानं कार्ल मार्क्स, राज्यशास्त्राचे थोर विचारवंत, यांनी लोकशाही शासन प्रणालीला विरोध केला होता. आणि त्या म्हणाले होते की लोकांचं निर्माण केलेलं जरी राज्य असेल तर ते काही लोकांच्या हातात गेल्यानंतर ते राज्य, ते लोकनिर्वाचित नसून ते त्या मोजक्या लोकांचं राज्य राहतं. ते त्या राज्याचं रूपांतर, त्या शासन प्रणालीचं रूपांतर एक अधिकारशाहीमध्ये, झुंडशाहीमध्ये होतं. आणि ती झुंडशाही, ती एक अधिकारशाही सामान्य जनतेला, रयतेला ती परवडणारी नसेल. तोच सर्व विचार, ती सर्व परिस्थिती आज आपल्या देशामध्ये उभी आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्यावर भाष्य करणारी ही कविता, धर्मनिरपेक्ष भारताचं भविष्य, मी आपल्या समोर ठेवत आहे. त्या अनुषंगानं त्यावर लोकांनी चिंतन करणं, विचार करणं, समाज चळवळीतल्या माणसांनी, विचारवंतांनी विचार करणं, हा भाग फार महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगानं तो विचार मी आपल्यासमोर ठेवत आहे. आदर्श लोकशाहीचा इतिहास कोणत्या तोंडाने पुढे सांगायचा? आदर्श लोकशाहीचा इतिहास कोणत्या तोंडाने पुढे सांगायचा? आरक्षणानं फाटलेला भूगोल आज वर्तमानात कसा सांगायचा? आरक्षणानं फाटलेला भूगोल आज वर्तमानात कसा सांगायचा? आरक्षणाच्या शूद्र विचारावर संपूर्ण देश पेटला आहे. आरक्षणाच्या शूद्र विचारावर संपूर्ण देश पेटला आहे. गांधी बुद्धांच्या विचाराचा माणूस जाती जातीत वाटला आहे. गांधी बुद्धांच्या विचाराचा माणूस जाती जातीत वाटला आहे. कधी काळी परकीय आसमानी संकटातील, कधी काळी परकीय आसमानी संकटातील एकजुटीची वज्रमूठ सुटली आहे. कधी काळी परकीय आसमानातील एकजुटीची वज्रमूठ सुटली आहे. स्वार्थी विचाराने पेटलेली माणसं जातीच्या नरकात बाटली आहेत. स्वार्थी विचाराने पेटलेली माणसं जातीच्या नरकात बाटली आहेत. कुणाचा भगवा कुणाचा पिवळा, कुणाचा भगवा कुणाचा पिवळा, माणसं
कुणाचा भगवा कुणाचा पिवळा माणसं रंग खांद्यावर देऊन नाचवली. माणसं रंग खांद्यावर देऊन नाचवली. बेरंग झालेल्या चळवळीने माणुसकीत मातीत लोळवली. बेरंग झालेल्या चळवळीने माणुसकीत मातीत लोळवली. बातमीपत्रांनी चर्चेच्या माध्यमातून आरक्षणाच्या चळवळीला आवाज दिली. बातमीपत्रांनी चर्चेच्या माध्यमातून आरक्षणाच्या चळवळीला आवाज दिली. सर्वच वृत्तवाहिन्यांनी आपला टीआरपी वाढवून स्वतःसाठी चंगळ पैशाची सोय केली. विकृत विचाराने पेटलेला रथ आता दूरवर पळणारच आहे. माणसाने पेटवलेली माणसाची मडी आता रात्रंदिवस जळणारच आहेत. काहींनी काढली मंडल यात्रा त्यांचं वर्तमान आज मिळता मिळेना. काहींना वाटतो डीएनए ओबीसीचा त्यांचं भविष्य जुळता जुळेना. धर्मनिरपेक्ष भारताचं भविष्य आता खोलवर चिखलात रुतलं आहे. सामाजिक बांधिलकीच्या मंचावर कट्यार काळजात घुसली आहे. आरक्षणाच्या चळवळीला राजकीय माणसांनी आवाज दिली. विरोधी बाकावरील माणसांना सत्तेच्या सिंहासनानं दवाज दिली. परकीय आक्रमणे निरंतर झाली. मायभूमीचा एकजुटीनं विचार झाला. पारतंत्र्याच्या बेड्या तोडताना अवघा रंग एक झाला. छत्रपती शाहू फुले आंबेडकर गांधी आणि शांतीच्या बुद्धांचा देश आहे. राजकीय पक्षाने सत्तेचा विचार केलेल्या भ्रमित माणसाचा देश आहे. मित्रांनो, ही लोकशाहीची जगभर ओळख, गांधी आणि शांती बुद्धांचा देश म्हणून जगभर असलेली ओळख, सर्वात जगातली मोठी लोकशाही म्हणून असलेली आपली ही ओळख जर टिकवायची असेल तर प्रज्ञावंतांनी, विचारवंतांनी, सामाजिक चळवळीतील माणसांनी आणि राजकीय पक्षातील माणसांनी या सर्व गोष्टीचं चिंतन करणं गरजेचं आहे. तरच ही लोकनिर्वाचित लोकशाही टिकेल. जगभर आमची सर्व जगातील मोठी लोकशाही म्हणून त्याची ओळख टिकेल. आणि ती ओळख आम्हाला कायम टिकवायची असेल तर जबाबदारी ही सर्व आमचे चिंतन करण्याची जबाबदारी आमच्या प्रज्ञावंतावर, विचारवंतावर, राजकीय पक्षातील सर्व माणसावर आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं चिंतन होणं गरजेचं आहे. हे चिंतन जर झालं तरच लोकशाही टिकेल. आणि लोकशाही टिकली तर सामान्य माणसाचं हित साधलं जाईल. हाच विचार मी इथं आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.